येथे घेऊन येथील साड्या आपल्या भेटीगाठी ज्यांच्या त्यांनी बांधून घ्याव्यात येथेच आपल्या रेशीम काढतो. म्हणून रेशमाने विणलेली शाल व श्रीफळ देऊन सत्कार करूया आपण. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सेवानिवृत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राम शिवकर सरांचं मी आदरणीय परकवाल साहेबांना विनंती करते की त्यांनी शाल श्रीफळ देऊन शिवकर सरांचा सत्कार करावा. इथे जे मुख्याध्यापक आहेत ते सर्व मुख्याध्यापक पण आहेत. कारण या माणसाने जे स्वतःचं व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे तर तुम्हाला भविष्यात आपण सर्वजण रिटायर होणार आहोत. रिटायर झाल्यानंतर सरदार खानचं पिरियड सर तुम्ही येते ना असे हाफिजुल्लाह सरांचं काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सन्माननीय उपायुक्त साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हाफिजुल्लाह बेग सरांचा सत्कार करावा. तसेच अनवर सर, इक्बाल सर, रूपनारायण मॅडम, सरदार सर यांना देखील विनंती करते की त्यांनी त्याचा सत्कार करावा. त्यांनी शाळेचा एक प्रभारी मुख्याध्यापक म्हणून स्वीकारला आणि त्या शाळेसाठी स्वतःला वाहून घेतलं. आज महानगरपालिकेतली सर्वात मोठी शाळा जर असेल तर मॉडेल स्कूल नंबर 8 आणि आता कॉम्प्युटर लॅब डिजिटल क्लासरूम मिळालेला आहे. आणि त्या शाळेला 85 लाख रुपये बिल्डिंग बांधण्यासाठी सुद्धा मिळालेले आहे. आणि आपल्या शहराची आणबाण शान म्हणून मॉडेल स्कूल नंबर उर्दू 8 नंबर शाळा विकासाच्या मार्गावर केवळ हाफिजुल्लाह सरांच्या प्रयत्नामुळे त्या शाळेला एवढं मोठं नावलौकिक, एवढं मोठं त्या शाळेचं नाव झालेलं आहे. म्हणून कार्यरत शिक्षणामधून सर्वात पहिले आपण हाफिजुल्लाह सरांचा सरकार आज महानगरपालिका शिक्षण विभाग आणि सेवानिवृत्त शिक्षण संस्था यांच्या मार्फत आपण केला. धन्यवाद सर. काम आहे, शिस्तप्रिय बाजूला राहतात पण सर्वात पहिले शाळेत हजर, इंग्रजीमध्ये एकदम अध्यापन उत्कृष्ट आणि ज्या शाळेत जातात त्या शाळेसाठी अतिशय प्राणपणाने काम करून ते शाळेची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करतात. म्हणून त्यांचा सत्कार 19 नंबरला पुढच्या वर्षी अजून भरभराटी दिवस आणतील अशी अपेक्षा त्याच्याकडून. यांनी जे मेहनत केली सर, 6 शिक्षिका सर्व लेडीज यांनी 300 मुलं केले तिथं. उर्दू कन्या शाळा क्रमांक 1 तिथं कार्यरत आहे. आणि त्या दिवशी शालेय पोषणचं ऑडिट होतं. मॅडम दप्तर घेऊन हेडमास्टरच्या सोबत, मॅडम तुम काय केली आहे सर? बोले आपली स्कूल आहे ना. आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा त्या मुलांचा एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी बसवला होता. हेडमास्टरच्या कानाला काना लावून त्यांनी जे काम केलं त्या कामाचा सत्कार आहे. हो. आणि आता त्या शाळेत फक्त 2च कार्यरत शिक्षिका आहेत तरी सुद्धा 100 मुलं तरी टिकून ठेवलेले आहेत. तातोड मॅडम पण आहे तिथे येऊन जा. एकदा आला की त्याला सोडणार सुद्धा बघ 8वी पर्यंत तू मला कुठलाच नाही पाहिजे. मग काय कुठे गेलं मला चालते. पण शेतीचे प्रयत्न लढवून आज वास्तविकता 2024-25 मध्ये 2 मुख्याध्यापकाची पत्र हिंदी माध्यमासाठी होती. परंतु पटसंख्या अभावी एकच मुख्याध्यापक त्यांचा बनण्यात आला आणि त्याचं सर्व श्रेय सुशीला मॅडमला झाले. ऑडिशन मध्ये त्यांच्याकडे सर आणि माळीपुढे 3 शाळा आहेत. 3 शाळा मध्ये पटसंख्या सर एकमेकाला कॉम्पिटिशन स्पर्धा करून 1 ते 5वीचे वर्ग एकटा सांभाळत होता. एक दिवस सर मी सर्वेक्षण अभियानामध्ये गेलो तो मुलगा ते पूर्ण वर्ग घेऊन बसलेला होता आणि सर्वांना मुद्रून ठेवलेला होता. सर आता गुजरातीमध्ये तो स्वतःच्या बायकोला सोबत घेऊन येते आणि त्याची बायको आणि ते 2 जण सेवा करतात सर. विनामूल्य त्याची बायको काम करतात सर. ही सर्वांसाठी आदराची गोष्ट आहे सर. तो खूपच मला म्हणजे मनापासून मला आदर्श वाटतो. त्याच्या कार्याला सत्कार सर. त्यांची आई काय होती सर. तर एकदम महात्मा फुले सारखं त्यांचं काम आहे. मातेपर्यंत महाराष्ट्राने गुजरातमधून आलेला आहे आणि इथं त्यांनी एक स्वतःची एक त्या मुलांपुढे त्यांनी आपले व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे.
आणि ती शाळा त्याच्यामुळे टिकलेली गुजराती शाळा. यानंतर आदरणीय आपला सत्कार स्वीकारावा आदरणीय नावेद अहमद खान सर. त्यांच्यावर आता तिची जबाबदारी सोपवली होती आणि तिथं ते इतकी चमकदार कामगिरी केली त्यांनी की आपल्या महानगरपालिकेचं तिथे नाव झालेलं आहे. असं वाटत होतं की आम्हाला काही बोलत नसेल, एकदम शांत स्वभावाचा आणि कुठंच असं व्यक्तिमत्व दिसत नव्हतं की काहीतरी करून असेल, पण त्याचं काम चांगलं आहे. तसेच आदरणीय विपुल राणा सर. व्हिडिओ निर्मिती असो त्यांचा हातखंडा आहे आणि खूप पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व असं आहे त्यांचं. कोणतंही काम सांगितलं कुठेही जायला तयार आहे. प्रत्येकालाच घरदार मुलं बाळ आहेत, पण काम सोपवल्यानंतर नाही हा शब्द न म्हणणारे हे शिक्षक आहेत. आज जे आपण इथं त्यांचा सत्कार केला ते भोचरे सर असो की साकीब सर असो, आज हे 11 लोक जे आपण निवडलेत हे त्यांचं काम हे लोक तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांचं काम इमानदारीने ते करत आहेत, पण इथं कुठेतरी मान्यवरांच्या हातात त्याचा सत्कार झाला पाहिजे आणि माझ्या मनातल्या ज्या त्यांच्याविषयी भावना होत्या त्या व्यक्त झाल्या पाहिजेत. म्हणून मी इथं त्यांना बोलावलं, त्यांचा छोटासा सत्कार केला. त्यांचं कार्य असंच उजळत राहो. त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथं जे बसलेले आहेत ते सर्व प्राणाने काम करून ते शाळेची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करतात, म्हणून त्यांचा सत्कार. तुम्ही या तुम्ही या तुम्ही या त्यांना पुढच्या वर्षी घेऊन आपण. हे मनीषा वानकडे मॅडम पण एकदम एक नंबर. याचे सांस्कृतिक कार्यक्रम इतके दर्जेदार असतात सर, तर महाराष्ट्रापर्यंत पुण्यापर्यंत त्यांचे कार्यक्रम गेलेले आहेत. प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या त्या क्रायटेरियामध्ये बसणारा असतो. विद्यार्थ्यांची सुप्त कला विकसित करण्यासाठी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मनीषा वानकडे नावाचे व्यक्ती आपल्या मनपामध्ये काम करते हे सर्वांनाच माहीत आहे. ते लपलेलं व्यक्तिमत्व लोकांना माहीत झालं पाहिजे, म्हणून आपण हा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे. त्यानंतर आदरणीय आपल्यामधील विजयजी भारद्वाज, आपले आवडते शिक्षणाधिकारी, आपले तिलक राष्ट्रपतीच्या प्रतिमेला पुरस्कार मिळवलेले आपले मंडळीकडे त्यावेळेचे नेहमी म्हणायचे मी सांगत नाही. मी सगळ्या शिक्षकांसोबत भाषण देऊ शकत नाही, कारण माझ्या तुमच्याकडे चांगला मला मोठा येणार नाही. परंतु आता हा शिक्षण विभाग माझ्याकडे आला म्हणून मी 2 शब्द बोलतो. सरांनी आता इतकं सरांनी सांगितलं की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही आमच्या दोघांना स्तरावर ठेवणार. आम्ही त्या हिऱ्यापैकी एक हिरा आहे. माझे आयडियल म्हणजे सन्माननीय गोटे मॅडम यांना देखील मी विनंती करते की त्यांनी नयना मॅडमला साथ द्यावी. नयनाला कोण पुरस्कार? नयना मागच्या 5 वर्षापासून 100 मुलं सांभाळतात. 100 तसं नाही, पण ते सर 3 शिक्षकांचं काम येतं आणि कोणताही कार्यक्रम असो तिचे मुलं तिथं हजर आहेत. मग 2 दिवसात कार्यक्रम तयार करायचा असो की एका दिवसात, तिचा पुरस्कार त्या कार्यासाठी आहे तिच्या. खरंच असे जर शिक्षक हाताखाली असले तर ते शाळा अजून पुढे जाते. आणि बघा भारद्वाज साहेब आपल्या सोबत आहेत. ठाकरे मॅडमकडे आपला चार्ज होता तेव्हा थोडं 20-25 फायदे आपल्या पेंडिंग होते. जेव्हा सरांकडे चार्ज मिळाला पहिल्या दिवशी एक मनस्वी आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलावला, इटकर सर आजा, कराटे सर आजा. आणि आम्ही 3-4 जण बसून तिथं सर्व फायली अगदी एक आठवड्यात तसंच काढून टाकलं आणि सरांनी ठरवलं शिक्षकांच्या कोणत्याही समस्या असतील तर आम्ही दोघं पहिले सोडू. जर आमच्या मर्यादा पलीकडे असतील, आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरच्या असतील तरच साहेबांकडे जायचं. सर्वात पहिले आमच्याकडे आहे. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी भारद्वाज साहेबांनी
आणि त्या पॉझिटिव्हनेस मधूनच आजचा कार्यक्रम झाला. आयुक्त साहेब शिक्षण विभागाप्रती समाधानी नाही आहे, पण आपला माणूस आपल्याप्रती आपल्याला ओळखून आहे, आपलं काम त्यांनी बघितलेलं आहे. त्यांना माहिती आहे की महानगरपालिकेतले शिक्षक खूप शिकलेले लोक आहेत, विद्वान लोक आहेत, त्यांना संधी द्यावी लागते. ती संधी आपण देणार आहोत आणि तुमच्या जे काही आर्थिक मागणी असते ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि तुमची एकही मागणी मागे ठेवणार नाही यासाठी आम्ही आश्वासन शेगाव सरांना पण दिलेलं आहे. शिक्षक संघटनेचे नेते बिरड सर असोत किंवा सरदार खान सर असोत, आम्ही या सर्वांना सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय मयूर पवार सर. खूप सारे मुलं वर्कर आहेत, पण 7 नंबरला आणि 4 नंबरला माझ्यासोबत असताना सर कोणतंही काम किती वाजता सांगू, रात्री 9-10 वाजता जरी सांगितलं ते सर होच. आतापर्यंत एकदाही नाही हा शब्द नाही काढलेला, एकदाही नाही हा शब्द न ऐकणारा मुख्याध्यापक मी आणि एकदाही नाही म्हणणारा अशी पण शिक्षक. आज सर मी इकडे मनपामध्ये काम करत आहे, पण सर्व 7 नंबरची धडक त्यांनी सांभाळलेली आहे. शिरसाट सर आणि त्या दोघांनी, या दोघांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कामाचा जरासा सत्कार करावा म्हणून इथं आपण त्यांना निमंत्रित केलेला आहे.